नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अस्तरचा ब्लाऊज फास्ट आणि योग्य पद्धतीनं कसा शिवायचा. तर या पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊज शिवाल तर नक्कीच दिवसाला तुम्ही 10 ब्लाऊज शिवणार आहात. तर बघू शकता मी रेड कलरचा हा कॉटनचा ब्लाऊज पीस आहे आणि तो कटिंग करून घेतलेला आहे. 4 टक्स आहे, त्याला अस्तर आता जोडून घेणार आहे. तर फ्रंट साईडचा अगोदर आपण अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे दोन्ही भागांना. अशी मोठी जरा मीडियम साईजची टीप ठेवा, जेणेकरून आपलं जो जोड देणार असतो ना तो फास्ट होईल आणि जेणेकरून ज्या ब्लाऊजला आपल्याला 2 तास लागतात तो ब्लाऊज अगदी आपला 1 तासामध्ये पूर्ण होणार आहे. तर या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज जोडला फ्रंट साईडचा तर नक्कीच फास्ट होणार आहे. तर बघू शकता जे एक्स्ट्राचं कापड होतं ना ते आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तर जोडून झाल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचं मी असं कटिंग करून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला 4 टक्सचे टक्स घ्यायचे आहेत. तर इथून आपलं दोन्हीचा मध्य केलेला आहे, तिथून आपल्याला घ्यायचं आहे 3.5 इंचावरती. परत टक्सची उंची आहे 2.5 इंच आणि रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2 इंच. तर अशा पद्धतीनं आपले हे टक्स आखून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून प्रत्येक टक्समधलं अंतर 1 तिथं 1.5 इंच असणं गरजेचं आहे. तर ह्या अशा पद्धतीनं दोन्ही साईडला मी टक्स घेतलेले आहे. तर तिन्ही टक्स हे आपले 1.5 इंचाचे येतात, मधला टक्स आपला थोडासा मोठा असतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती छान असा पप आलेला आहे. तर दुसऱ्या पण साईडला त्याच पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर दोन्ही फ्रंट साईडचे आपले टक्स जोडून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता योग पट्टी जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने योगपट्टीला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर तुम्ही ह्याला काय म्हणता काय माहिती नाही, म्हणजे मी तर योगपट्टी म्हणते, कोण ह्याला ब्रापट्टी म्हणतात, कोण ह्याला क्रॉसपट्टी म्हणतात. प्रत्येकजण ह्याला वेगवेगळं नाव देतात. तर त्याच्यानंतर जी ब्रॉड साईड आहे, जी मोठी साईड आहे ना ती आपल्याला हुकलूक पट्टीच्या साईडला जोडायची आहे आणि त्याच्यानंतर छान अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपल्याला अशी योगपट्टी जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर उलट दिशेने आतल्या साईडला कापड उलटवून आपल्याला अशी टीप घ्यायची आहे. त्याच्यानंतर लूकपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे, ती 1 इंचाची घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर 1.5 इंच अंतर ठेवून आपल्याला त्या पद्धतीने जोडून घ्यायचे. नंतर वरून दाब टीप घ्यायची आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडला आपली पट्टी ढकलून अशा तऱ्हेने आपल्याला वरून टीप घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला लूकपट्टी तयार करायची आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित असा गळ्याचा आपल्याला शेप द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे. तर फ्रंट साईड झाल्यानंतर ते बाजूला ठेवायचं आहे. नंतर आपल्याला भाई घ्यायची आहे. भाईना नेहमी लक्षात ठेवा, सरळ दिशेला आपल्याला अस्तर ठेवायचं आहे, अशी टीप घ्यायची आहे. त्याच्यानंतर अस्तर आतल्या साईडला ढकलून वरून आपल्याला अशी टीप घ्यायची आहे. त्याच्यानंतर चारी बाजूने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडची आपल्याला भाई घ्यायची आहे, त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर पाठीमागचं आपल्याला कटिंग करायचं आहे. पाठीमागं गोल गळा आहे, तर तो घेतलेला आहे 8 इंच. तर आपल्याला काय करायचं आहे, उलटवून घ्यायचा आहे गळा. तर असा कापड ठेवायचं आहे सरळ आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि गोल गळ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडला आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर मधून आपल्याला 4.5 इंच, ह्या साईडला 4.5 इंच उंची घ्यायची आपल्याला, 5-5 इंच. तर या पद्धतीने आपलं पाठीमागच्या भागाला टक्स घेऊन झालेले आहेत. तर आपल्याला जोडून घ्यायची आहे आपली कंबरपट्टी. तर ती बघू शकता अशा पद्धतीने जोडायची आहे. त्याच्यानंतर वरून आपल्याला टीप घ्यायची आहे, ती मोठी घ्यायची आहे. नंतर आपल्याला उसवायची आणि नंतर हेमिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडी मोठी ठेवली तरी टीप चालती. त्याच्यानंतर दोन्ही पार्ट आपल्याला शोल्डरला जोडून घ्यायचे आहेत, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. त्याच्यानंतर आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे. तर गोटपट्टी मी तयार करून घेतलेली आहे. तर गोटपट्टी कशा पद्धतीने तयार करायची ह्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही 1 इंच गोटपट्टी घ्या. जर तुम्ही आत्ता नवीन शिकत असाल तर तुम्ही 1.25 इंच किंवा 1.5 इंच घेऊ शकता. पण ज्यांची छान प्रॅक्टिस झाली त्यांनी 1 इंच घेतले तरीसुद्धा गोट सुंदर येतो. त्याच्यानंतर बघू शकता अशी एक टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोट छान असा बारीक नाजूक गोट तयार करायचा आहे. कारण गोट हा जेवढा नाजूक आणि बारीक असेल तेवढं खूप सुंदर दिसतो आपल्या गळ्याला. आणि गोल गळ्यावरती तर गोट खूपच भारी दिसतो. तर अशा पद्धतीने शिस्तीत आपल्याला गोट पण तयार करून घ्यायचा आहे. गोटची जर तुम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस केली ना तर नक्कीच तुम्हाला सुंदर असा गोट जमणार आहे. तर त्याच्यानं बघू शकता किती छान असा आपला फास्ट गोट झालेला आहे. त्याच्यानंतर दोन्ही बाह्या चेक करायचे आपल्याला व्यवस्थित झालेत की नाहीत आणि ते व्यवस्थित आधी जोडून बघायचे आहेत आणि नंतर टीप मारून घ्यायची. आपल्याला 1.5 इंच अंतर ठेवून आपल्याला दोन्हीही साईड एकसारख्या धरून आपल्याला अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा झालेलं कापड आपल्याला कट करायचं आहे, पण नेहमी एक्स्ट्रा ठेवत जावा म्हणजे जेणेकरून एक्स्ट्रा झालं तर कट करता येते, पण कमी पडलं तर परत जोड देत बसावा लागतो. आणि त्याच्यानंतर डबल टीप घेतलेली आहे. आता ह्या साईडची पण आपल्याला त्याच पद्धतीनं बाही जोडून घ्यायची आहे. स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं जोडायचं हे मी अगदी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीनं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप ब्लाऊज शिवला तर नक्कीच तुमचा ब्लाऊज स्पीडमध्ये आणि फास्ट होणार आहे आणि दिवसाला तुम्ही नक्की 10-10 ब्लाऊज शिवणार आहात. तर अशा पद्धतीनं बघू शकता. नंतर आपल्याला कवर शिलाई घ्यायची आहे. सरळ बाजूने आपल्याला 1.5 इंच टीप मारून घ्यायची आहे. आतल्या साईडला परत धरून आपल्याला दाब टीप घ्यायची आहे त्याच्यावरनं. त्याला म्हणायचं असते कवर शिलाई. जर तुम्ही ओव्हरलॉक करणार असाल तर ओव्हरलॉक करू शकता, मग कवर शिलाई घ्यायची गरज नाही. पण ओव्हरलॉक करणार नसाल तर नक्कीच कवर शिलाई घ्या, जेणेकरून सुतं निघतात आणि आतल्या साईडला फिनिशिंग खराब दिसतं. तर आपल्याला आता चेक करून घ्यायचं आहे बाहीचा दंडाचा घेर, परत छातीचे माप आणि कमरेचे माप. सगळं मेजरमेंट घेऊन व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर बघू शकता तुम्ही अशी टीप मारून जिथं जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं नंतर 1.5 इंचावरती आपल्याला 3 टिपा मारून घ्यायच्या आहेत आतल्या साईडला. तर ह्या पण साईडला त्याच पद्धतीनं आपल्याला मेजरमेंट घेऊन टिपा मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो किती कमी वेळेमध्ये किती फास्ट आणि स्टेप बाय स्टेप अगदी फिनिशिंग सहित किती सुंदर आपला ब्लाऊज झालेला आहे. तर चला मैत्रिणींनो भेटूया नेक्स्ट